हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मस्तपैकी हेल्दी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। बीट रताळ्याचे कटलेट खूप सुंदर टेस्टी, कमीत कमी साहित्यात झटपट होणारी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। आणि चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी। आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका। आता इथे आपण रताळ्या बीटपासून एक सुंदर कटलेट तयार केलेला आहे। खूप हेल्दी अशी रेसिपी आहे, टिफिनसाठी, ब्रेकफास्टसाठी मस्त रेसिपी आहे। चला करूया आपल्या रताळ्या बीटच्या कटलेटला सुरुवात। इथे मी एक बीट घेतलेला आहे, त्याची सालं काढून एक छोटं बीट घेतलेलं आहे आणि 2 रताळी घेतलेली आहेत। आणि आता आपल्याला ही वाफवून घ्यायची आहेत। एका भांड्यामध्ये पाणी घेतले, त्याच्यावरती मी अशी रताळं आणि बीट ठेवून दिलेलं आहे। रताळ्याला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे त्याचं साल नंतर पटकन निघतं, म्हणून थोडंसं तेलाचा असा ब्रश फिरवून घेतलेला आहे मी त्याच्यावरती। आणि ते आपल्याला छानपैकी शिजेपर्यंत अगदी आपल्याला एक सांगून 20 ते 25 मिनटं छानपैकी वाफवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ते एकदम मऊ लुसलुशीत होईल। त्यासाठी आपण हे असं इथे पाण्यावरती ठेवून दिलेलं आहे। तुमच्याकडे असं भांडं नसेल तर एका भांड्यामध्ये पाणी घ्या किंवा कुकरमध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये हे एका भांड्यात नुसती ठेवून कुकरला जर शिजवणार असाल तर शिटी काढून त्याला चांगली वाफ काढून घ्या, किंवा दुसऱ्या कोणत्याही भांड्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यावरती एक छोटीशी रिंग ठेवा, जसं आपण केकला वगैरे किंवा पुडिंग करायला करतो तशा पद्धतीने ते शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी चेक करून घेतले, छानपैकी सगळं शिजलेलं आहे। आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता इथे मी भांड्यात काढून घेतल्यानंतर रताळ्याचे 2 तुकडे करून घेते, म्हणजे ते लवकरात लवकर गार होईल। आणि बीटसुद्धा काढून घेते, त्याचे तुकडे तुकडे करून घेते, म्हणजे ते सुद्धा पटकन लवकर गार होईल। आणि आपण रताळ्याची साली ही सगळी काढून घेऊया, कारण का बीट ठेवतानाच आपण त्याची साल काढलेली होती। रताळ्याचं साल काढून ठेवायचं नाही, कारण कसं होतं ते परत शिजताना, म्हणजे जेव्हा आपण वाफवून ते शिजवत असतो तेव्हा खूपच त्याच्यात पाणी शिरतं आणि एकदमच ते आपल्याला पुढचं कटलेट करताना प्रॉब्लेम होतो, खूप पाणी पाणी असं होतं, म्हणून त्याची आधी सालं काढायची नाहीत, ही सालं नंतर काढायची आपण। गरम असल्यामुळे जरा थोडंसं हलक्या हातानेच काढून घेते। आणि आता आपण पूर्णपणे अशी स्मॅश करून घेऊया, अगदी एकदम एकजीव करून घ्यायचे रताळा आणि आपलं बीट एकदम मस्तपैकी असं, म्हणजे पूर्णपणे एकमेकांमध्ये असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, अशाने करायचे। आता बीट असल्यामुळे आपल्या कटलेटचा कलरही बीटचाच होणार आहे आणि एकदम छानपैकी असा रताळ्याचा स्वीटनेस त्याच्यामध्ये येणार आहे। आणि आपण थोडेसे मसाले जे टाकणार आहोत अशा ह्याने ते इतकं सुंदर आपलं कटलेट तयार होणार आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी एक छोटा कांदा बारीक चिरून आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकणार आहे। त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आपण बारीक चिरून टाकून घेऊया। आता इथे मी बेसन घेतलेलं आहे 2 टेबलस्पून। बेसननी कसं आपलं कटलेटला बाइंडिंगला, म्हणजे आपल्याला कटलेट घट्ट करायला अजून मदत होते। इथे 1 टीस्पून धणे आणि जिऱ्याची मिक्स पावडर घेतलेली आहे, 2 टेबलस्पून रवा घेतलेला आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। 1 टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे, त्याने कटलेट थोडं चटपटा होईल। आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। बेसन आणि रव्याने आपल्या कटलेटला घट्टपणा लवकरात लवकर येतो। आणि आपण जर रताळं जेव्हा उकळलं म्हणजे वाफवून घेतलं, त्यावेळी त्याचं साल काढल्यानंतर त्याच्यामुळे सुद्धा त्याच्याने घट्टपणा येतो। साल काढलं तर सगळं पाणी आतमध्ये लवकरात लवकर शिरून रताळं तर लवकर शिजतं, पण त्याने आपलं कटलेटला पाणी सुटतं, त्याच्यामुळे अजिबात साल न काढता कटलेट वाफवायचं। आता एकीकडे मी एका तव्यावरती थोडं तेल टाकून घेते। तेल छानपैकी गरम झालं की तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये, पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही ते कटलेट तयार करून दोन्ही साईडनी छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। खूप सोपी, टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे।
हे बघ मस्तपैकी आता एक साईड आपली छानपैकी कुरकुरीत झालेली आहे. आता मी दोन्ही साईडनी असं पलटून घेऊन दुसरी साईडसुद्धा गोल्डन क्रिस्पी अशी करून घेते. बीटमुळे आपल्या कटलेटला कलरसुद्धा खूप छान असा आलेला आहे. हे बघा आता दुसऱ्या साईडनी पण छानपैकी क्रिस्पी झालेला आहे. आता आपण ते काढून घेऊया. अशा पद्धतीने छान टेस्टी आपलं रताळ्या बीटचं कटलेट तयार झालेलं आहे. खूप सुंदर टेस्टी असं ही रताळ्या बीटची कटलेट. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत आपलं रताळ्या बीटचं कटलेट एन्जॉय करा.